मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थींना नियमितपणे लाभ मिळण्यासाठी ई-KYC सुविधा आता उपलब्ध केली आहे। 18 नोव्हेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे www.ladkibahinYojna.com यावर जाऊन तुम्हाला हे करणं बंधनकारक आहे। ई-KYC यामध्ये तुमची ई-KYC करावी लागेल, त्याचबरोबर तुमच्या वडिलांची किंवा पतीची ई-KYC करावी लागणार आहे। त्यानंतर 18 नोव्हेंबरला ई-KYC प्रक्रिया बंद होईल, अशी माहिती महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दिलेली आहे। त्याचबरोबर ज्या तांत्रिक अडचणी सुरुवातीला येत होते ई-KYC प्रक्रिया करण्यामध्ये या वेबसाईटवर, त्या सगळ्या आता दूर करण्यात आल्या आहेत। त्यामुळे आता तातडीने सर्व लाडक्या बहिणींनी या योजनेचा नियमितपणे लाभ घेण्यासाठी ई-KYC प्रक्रिया करणं बंधनकारक आहे। लवकरात लवकर या वेबसाईटवर जावा आणि ई-KYC प्रक्रिया पूर्ण करा। काय अडचण आली तर इथं कमेंट करा।